गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण आपल्या अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले इंटरिम बजेटचे शेअर मार्केटवर होणाऱ्या परिणामाचा विचार करणार आहोत. हे इंटरिम बजेट सादर करण्याची गरज याच्यासाठी पडली की मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे गव्हर्नमेंटला कोणताही मतदारांना इन्फ्लुएन्स करेल असं कोणतीही घोषणा करता येत नाही व त्याबरोबरच सरकारी खर्च देखील चालू राहिला पाहिजे. रिसिवेबल्स आणि देणेकऱ्यांचे पैसे देता आले पाहिजे, कर्ज फेडता आलं पाहिजे. म्हणून या 4 महिन्यासाठी वोट ऑफ अकाउंट्स किंवा लेखानुदान किंवा इंटरिम बजेट हे त्यांनी सादर केलं. याच्यामध्ये काही हिंट्स त्यांनी दिलेल्या आहेत, असं अज्युम करून की त्यांचं गव्हर्नमेंट पुढे कंटिन्यू होईल. त्या हिंट्स आपण पकडणार आहोत की त्यांनी त्याचा शेअर बाजारावर कसा परिणाम होईल हे आपण विचार करणार आहोत. आता त्यांनी जे काही सेक्टर्स निवडलेले आहेत ते सेक्टर्स आहेत ग्रीन एनर्जी किंवा सोलर एनर्जी, त्याला प्रचंड पुश आहे. त्याच्यानंतर रेल्वेज आणि इन्फ्रा, रेल्वेज इन्फ्रा आणि एरोस्पेस, ज्याला आपण एअर ट्रॅव्हल सेक्टर म्हणतो, त्या या सेक्टरला त्यांनी प्रचंड पुश केलेला आहे. गेल्या 3-4 वर्षापासून हे सेक्टर प्रचंड पुश मध्ये आहे आणि याच्यामध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट्स देखील चालू आहेत. याचा डायरेक्ट परिणाम इंजिनिअरिंग कंपन्यांवर आहे आणि इंजिनिअरिंग कंपन्यांवर सध्या चांगले ऑपॉर्च्युनिटीज आहे, त्यामुळे त्यांचे रिझल्ट देखील चांगले असतील. याच्यानंतर त्यांचा प्रचंड पुश आहे ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. खतांची सबसिडी आणि खतांच्या सबसिडीचं वाटप आणि त्याचं एकंदर सगळं नियोजन याच्यावर त्यांचं लक्ष आहे, त्यामुळे फर्टिलायझर सेक्टरवर देखील त्यांचं लक्ष असणार आहे. त्याच्यानंतर डिफेन्स सेक्टरमध्ये पण त्यांचं मेड इन इंडिया, मेक इन इंडिया हा पुश त्यांचा आहे, त्यामुळे डिफेन्स सेक्टरमध्ये देखील इंजिनिअरिंग कंपन्या ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, याचं देखील चांगले प्रॉस्पेक्ट्स दिसत आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला फार्मास्युटिकल सेक्टर्स आहे. फार्मास्युटिकल सेक्टर्समध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज दिलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेज बरोबर एक महत्वाकांक्षी प्रकल्प असा हाती घेतला आहे की वय वर्ष 9 ते वय वर्ष 14 या वयातील सर्व मुलींना ते सर्व्हायकल कॅन्सर प्रोहिबिशनची लस देण्याचं त्यांच्या मनातला मानस आहे. तर या घोषणेमुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला देखील पुश मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला असं गृहीत धरा की हेच सगळं गव्हर्नमेंट जर का कंटिन्यू झालं तर याचं मूर्त रूप आपल्याला जुलै ऑगस्ट मध्ये जेव्हा रेग्युलर बजेट सादर केलं जाईल त्यावेळेस कळेल. याच्यानंतर अजून एक याच्यातला मुख्य त्यांचा घोषणेचा एक अंग होता की जे काही आपल्या मिडल क्लासची जी काही स्पेंडिंग कॅपॅसिटी असते, ज्याला आपण मराठीमध्ये क्रय शक्ती म्हणतो, त्या क्रय शक्तीला हात न लावल्याचा म्हणजे कोणत्याही डिरेक्ट किंवा इनडायरेक्ट टॅक्सेसच्या स्लॅब्स मध्ये काही चेंजेस केलेले नाहीये. म्हणजे आनंदाची गोष्ट एवढीच आहे की जर का बेनिफिट जरी नसला तरी नवीन लायबिलिटी तर नक्कीच नाहीये. तर हे सर्व याचे की हायलाइट्स आहेत या बजेटचे आणि या सगळ्यामुळे या सगळ्या गोष्टींशी संबंधित स्टॉक्सला सध्या ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत, त्यामुळे त्यांचं एक्सपान्शन राहील, त्यांचे परफॉर्मन्स चांगले होतील. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी एक घोषणा केली होती की सरकारी स्टॉक्स जे नॉर्मली खासगी कंपन्यांच्या स्टॉकच्या तुलनेमध्ये कमी व्होलाटाईल असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. आता ते बोलून तर गेलेत, पण कोण बोललं हे जसं महत्वाचं असतं तसं ते बोलल्यापासून सगळे सरकारी स्टॉक्सला एक चांगलं बुलरन मिळालेलं आहे आणि सतत बुलरन चालू आहे. आता एक्झाम्पलच द्यायचं झालं तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं देता येईल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हा बराच काळ 70 ते 80च्या रुपयाच्या रेंजमध्ये होता, तो आज 165 ला गेलेला आहे. अशाच अनेक स्टॉक्स, गव्हर्नमेंट ओन स्टॉक्स, LIC जो लिस्टिंग नंतर बऱ्याचपैकी पडला होता, तो देखील आता 900-950च्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यात चांगल्या स्टॉक्सला, गव्हर्नमेंट स्टॉक्सला चांगले दिवस आलेले आहेत. आता दुसरा जो काय फॅक्टर्स जे काय अफेक्ट करतात या सगळ्या घडामोडींवर आंतरराष्ट्रीय निवेशक किंवा आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्स पण नजर ठेवून असतात. तर त्यामुळे त्यांना जेव्हा हे दिसतं की एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे, एक स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आहे आणि या गव्हर्नमेंटने असा निर्णय घेतलेला आहे, तेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरचा फंड्स देखील आपल्या मार्केट्समध्ये वाढत असतो आणि त्या फंड्समुळे देखील आपली मार्केट खूप मोठ्या बुलरन मध्ये जात असते किंवा तेजीमध्ये, ज्याला आपण तेजीच्या दिवसांमध्ये जात असते. सध्या तेच आपला तेजीच्याच बुलरन चालू आहे, जेणेकरून
जवळपास 3:1 या रेशोमध्ये फॉरेनचा पैसा आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा पैसा हे सध्या मार्केटमध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता की सध्या एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट, पॉझिटिव्ह गव्हर्नमेंट पॉलिसी आणि पॉझिटिव्ह परफॉर्मन्स पुश बाय पब्लिक सेक्टर युनिट्स और गव्हर्नमेंट ओन कंपनीज, यामुळे सध्या या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या कंपन्यांना, इंजिनिअरिंग कंपन्या झालं किंवा एरोनॉटिकलशी संबंधित कंपन्या झालं किंवा एनर्जी सेक्टर म्हणता येईल त्याला, त्याच्यामध्ये ऑइल सेक्टर आलं, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये फर्टिलायझर सेक्टर आलं आणि आता फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये मेडिकल गव्हर्नमेंटचं हेल्थ पुश असल्यामुळे या सगळ्या संबंधित कंपन्यांना सध्या खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत आणि ते देखील सध्याच्या बुलरन मध्ये जे काय भावाचे अप्रिशिएशन वीक ओ वीक किंवा डे ओ डे होत आहे तर ते दिसत आहे. आता हे सगळं कुठपर्यंत चालेल हे याचं सांगता येत नाही, पण एक अंदाज येऊ शकतो की साधारण निवडणुका होऊस तर किंवा निवडणुकाच्या मध्ये जर का पॉझिटिव्ह जर का याच्यातला परिणाम आला, या गव्हर्नमेंटच्या जसं अपेक्षित आहे तसं जर का परिणाम आला तर हे सगळे सेक्टर्स एकदम बूम मध्ये राहणार आहेत आणि या सगळ्या सेक्टर्स मध्ये खूप चांगल्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज ज्यांनी आधीच पोझिशन्स घेऊन ठेवलेल्या आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारचा याच्यात फायदा होऊ शकतो. आता इतर जे काही गोष्टी आहेत की जसे करून कोणत्या कोणत्या फॅक्टर्सनी मार्केट पडू शकते. आता ज्या स्पीडनी किंवा ज्या व्हॉल्युमनी किंवा ज्या क्वांटमनी फॉरेनचे जे काही पैसे मार्केट्समध्ये येतात त्याच्यामुळे मार्केट रोज प्रचंड वेगाने चढत आहे, ज्याला आपण म्हणतो अप्रिशिएट होत आहे, त्याच वेगाने हे पैसे जर का गेल्यानंतर मार्केट पडू पण शकते. आता हे मार्केट केव्हा पडू शकते, हे फॉरेन इन्व्हेस्टर्स जेव्हा आपल्या मार्केट्समध्ये केव्हा पैसे लावतात, जेव्हा त्यांना अशी खात्री मिळते की त्यांच्या मार्केट्समध्ये किंवा त्यांच्या डोमेस्टिक फिस्कल जी काय पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या फंड्सचं अप्रिशिएशन कमी होणार आहेत आणि इमर्जिंग मार्केट्स, ज्याला इंडियामध्ये आपण स्वतःला आपण इमर्जिंग मार्केट्स म्हणतो, ते इमर्जिंग मार्केट्समध्ये त्याचं अप्रिशिएशन जास्त होणार आहे. हे जोपर्यंत ते आश्वस्त असतात, हे जे पण ते कन्व्हिन्स्ड असतात इमर्जिंग मार्केट्समध्ये त्यांच्या फंड्सचं अप्रिशिएशन होणार आहे, तोपर्यंत आपल्या मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आता ते केव्हा आपल्या मार्केटमधून पैसे काढू शकतात, जेव्हा त्यांचे जे काही स्टेट ओन बँक असतात, जसे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तसे त्यांचे जे काही बँक्स असतात त्या बँक्सनी जर का त्यांच्या तिथल्या रेट्स ऑफ इंटरेस्ट वाढवले तर ते त्यांना ते आपल्या कंट्रीमध्ये आपलं फंड्स पार्क करणं फार सोपं जातं आणि याला आपण डॉलर मजबूत झाले असं म्हणतो. कारण की ते एकदा जर का त्यांच्या फिस्कल पॉलिसीमुळे जर का त्यांनी त्यांच्या डॉलरला चांगले इंटरेस्ट रेट्स मिळाले इमर्जिंग मार्केटपेक्षा, ते हे पैसा काढून घेतात आणि हे मार्केट पडायला सुरुवात होते. दुसरं जिओ पॉलिटिकल कारण असतात. जिओ पॉलिटिकल कारण म्हणजे समजा युक्रेनचं युद्ध झालं, युक्रेनचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा ऑइल स्टॉक्सला प्रेशर आलं आणि रशिया आणि युक्रेनशी संबंधित ज्यांचे बिझनेस इंटरेस्ट होते ते इंटरेस्ट अनिश्चित काळ असल्यामुळे ते तिथले लोकांनी आपला इन्व्हेस्टेड पैसा काढून घेतला आणि मार्केट पडलं. नंतरचं जिओ पॉलिटिकल टेन्शनचं दुसरं उदाहरण देता येईल, आताच इस्रायल आणि हमास मधला जो काही संघर्ष झाला त्या देखील इस्रायलचे देखील अनेक बिझनेस इंटरेस्ट आहेत. तो संघर्ष सुरू झाला की साहजिकच लढाईला युद्धाला पैसे लागतात, तर इतर ठिकाणी इतर मार्केट्स इमर्जिंग मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे लोक काढून घेतात. तर ह्या अशा पद्धतीने सगळे आपण एकमेकावर इंटरडिपेंडेंट आहोत, एकमेकांवर अवलंबित्व हे आवडो न, जसं शेजारी निवडता येत नाही तसं आवडो न आवडो हे इंटरडिपेंडन्सी आहे. त्यामुळे अनेक फॅक्टर्समुळे या सगळ्या गोष्टींमध्ये परिणाम होत असतो आणि यालाच आपण मार्केटमध्ये तेजी मंदीचे सायकल्स म्हणतो. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पोझिशन याच्यासाठी घेत असतात म्हणजे सिंपल इन्व्हेस्टर्सनी की या तेजी मंदीच्या सायकल्स मधनं ते विअर आउट होतील, त्यांना या तेजी मंदीच्या सायकल्स मध्ये सगळ्यांची सवय होईल आणि मग लॉंग टर्म मध्ये, ज्याला 1 ते 3 वर्ष हा याला लॉंग टर्म म्हटलं जातं, त्या 3 वर्षाच्या काळामध्ये त्याला व्यवस्थित अप्रिशिएशन मिळेल. तर हे सगळं एक नॉर्मल असं सांगण्याचा उद्देश असा आहे की या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष पाहिजे. कुठं काय झालं आहे, त्याचा आपल्या देशाशी काय संबंध आहे, त्या देशाचे आपल्यामध्ये काही बिझनेस इंटरेस्ट आहेत का, आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला नंतर समजतं की या मार्केटचा पुशपुल इफेक्ट किंवा राईज अँड फॉल आपल्याला पाहता येतो, अनुभवता येतो. तर हे झालं, हे मी सगळं का सांगत आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला फक्त जे डे टू डे घटना आहेत, या डे टू डे घटनांचा मार्केटवर कसा परिणाम होतो, कोणचा ऑपरेटर कोणत्या सेंटिमेंटनी म्हणा किंवा कोणत्या व्ह्यूनी म्हणा किंवा कोणत्या कंपल्शननी म्हणा पैसा लावतो किंवा काढतो, या सगळ्या गोष्टींवरनं या डेली मुवमेंट्स ठरत असतात. तर या एकदा आपल्याला एक बघायचं, ज्याला म्हणतो आपण की एकदा बघायचा चष्मा बदलला की आपल्याला बरोबर समजायला लागतं. तसं एकदा या अँगलने जर का तुम्ही बातम्या ऐकायला लागले, या अँगलने जर का तुम्ही वाचायला लागले
या अँगलने जर का तुम्ही बिझनेस चॅनल्स पाहायला लागले की तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपोआप समजायला लागतात, आपोआप अंदाज येतो की यापुढे काय होणार आहे. तर हे सगळं असं इंटरडिपेंडंट जग आहे. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश होता, निमित्त होतं या बजेटचं. बघूया आता पुढे काय काय होतं. फीडबॅक द्या, हे लेक्चर कसं वाटलं, आणि काय अजून काही सजेशन्स असेल, अजून काही इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला हवे असेल तर मला जरूर सांगा. मी त्यावर रिसर्च करेल, त्यावर अभ्यास करेल आणि तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करेल. थँक्यू.